संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी। इहलोकी तोची सर्वाभूती सम, इहलोकी तोची सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम नेने कदा, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी। नामा मने गाय दूध एक सार, नामा मने गाय दूध एक सार, साधू निरंतर वर्ते तैसा, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी। महायोग पीठे तटे भीमरथ्यं, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे हरि पांडुरंग करू मन पांडुरंग करू मन करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विसार, बाबाजी सद्गुरु दास तुका, कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम, कलांकांक तेजोधिकामोदिवक्त्रं, खलानिशवादापनोदार दीक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठाला विठाला संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख आपणा पारिखे नाही तेथे साधू थोर जाना साधू थोर जाना साधू थोर जाना कलियुगी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग विश्ववंद्य विश्वसंत संत श्रेष्ठ भगवान परमात्म्याचे प्रेम भांडारी लढीवाळ भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या अभंग गाथेतील 4 चरणाचा संतपर प्रकरणातील अभंग असून या अभंगात नामदेव महाराज संतांच्या सहवासाचं महत्त्व प्रतिपादन करतात। विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिधान भक्तवत्सल जगत आधार श्री रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबराय वैराग्य शिरोमणी जगद्गुरु श्री तुकोबराय स्वानंद सुख निवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज आणि गुरुवर्य स्वामी महामंडलेश्वर मनीषानंदपुरीजी महाराज यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि आपल्याच गावचे महाराज हरिभक्त परायण माऊली महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 15 वर्षापासून जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठ गमन सोहळाचा हा सप्ताह आणि यंदाचं हे 15वं वर्ष म्हणजे तपपूर्ती सोहळा आपला पूर्ण झालेला आहे। एक तप 12 वर्ष झालं म्हणजे एक तप असतं। आता आपला रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करीत आहे सप्ताह म्हणजे 25व्या वर्षाकडे। ज्यावेळेस 50 वर्ष पूर्ण होतात त्यावेळेस सुवर्ण महोत्सव, 75 पूर्ण झाल्यानंतर अमृत महोत्सव आणि 100 पूर्ण झाल्यानंतर शताब्दी महोत्सव आणि जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आपला सप्ताह चालू राहणार आहे, यात काही विशेष नाही। आणि यंदाची ह्या 3ऱ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आमचे मामाश्री प्रभाकर मामा यांनी मला फोन केला आणि सांगितलं महाराज यंदा तुम्हाला कीर्तनाला यायचं आहे। मागच्या वर्षी आलो होतो, यंदाही बोलवलं, तुम्हाला सगळ्यांचं माझ्यावर हे प्रेम आहे। मी मागच्या वर्षी सांगून गेलो, खरं तर ही सर्व थोर महाराज मंडळी उपस्थित आहे, फक्त सांगणारा पोर आहे। पण प्रातस्मरणीय गुलेबाबा पाठामध्ये कायम एक वाक्य सांगायचे, आम्हाला काय ते आम्ही दुर्भाग्य आहोत, आम्हाला काय पाहायला मिळाले नाही, पण महाराज असतील आणि आमचे जे शिक्षक आहेत गुरुवारी आहेत उल्हास बाबा ते सांगत असतात, बुवा आपले आमचे जे अजय गुरु ते असं म्हणायचे, मामासाहेब असं म्हणायचे, बंकट स्वामी असं म्हणायचे, तसेच घुलेबाबा म्हणायचे, बुवा मोठी माणसं तीच असतात जी लहानांना मोठी करतात। ऐका, मोठी माणसं तीच असतात जी लहानांना मोठी करतात, जी लहानांना मोठं करत नाहीत ती मोठी नसतात तर ती खोटी असतात। पण तुम्हा सर्वांचं प्रेम आहे, यंदाही मला खरं तर आपल्या यादीमध्ये सर्वात लहान मीच असणार आहे। आणि सर्व ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सर्व फिरणारी महाराज मंडळी आहेत, तरी सर्वांचे आभार मानतो। आमचे कीर्तनाकरता उपस्थित मृदंगाचार्य 2 मृदंगाचार्य आहेत, एक सुदर्शन महाराज आहेत, आमचे
चंद्रशेखर महाराज हिस्सीकर मगर हिस्सीकर मगर जरा वेगळं वाटलं म्हणून हिस्सीकर सांगितलं का बरोबर. तसेच आमचे मामाश्री, खरं तर मामांनी पाठीमाग उभं राहायला पाहिजे, मग ते इकडे राहिलेत असं लवकरच, ती पण वेळ लवकरच येणार आहे, पाठीमाग उभं राहायची. मामाश्री उपस्थित आहेत. परिचय आमचा आहेच आणि मामा आहेत म्हणलं काय पाच कामत नाही, पण कधी असा योगायोग आला नव्हता. भाषेच्या कीर्तनामध्ये मामांनी चाल म्हणायचं. महाभारतामध्ये पुराणामध्ये जर आपण पाहिलं तर सगळेच मामा वाट लावणारे होते काय महाभारतामध्ये शकुनी मामा, भगवान श्रीकृष्णाच्या काळात कंस मामा, पण हे मामा तसे नाहीत. हे मामा भाषेचं कौतुक करण्याकरता उभं राहिलेले आहेत. आमचे भगवान महाराज मागच्या वर्षी होते वाटतं. भगवान महाराज आहेत, निवृत्ती महाराज, सुदाम महाराज, सगळे महाराज लोक आहेत. एक एका ते काय करणू या सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. तसेच आपल्या गावचे सगळे तरुण महाराज मंडळी, अवधूत महाराज आहेत, सगळे महाराज लोक आहेत. आपले हे महाराज आहेत, आळंदीला आहेत, अवधूत का बरोबर. आणि ज्यांच्या ज्येष्ठ गुरु, आपलं गुरु समान गुरुबंधू असणारे आमचे, ज्यांच्यावर आमच्यावर कायम मार्गदर्शन असतं असे आमचे माऊली महाराज. त्यांचं तर काय मागच्या वर्षीच मी भरपूर सांगितलेलं आहे की वेळोवेळा आम्हाला मार्गदर्शन असतं. आणि ज्या ज्या वेळेस माझ्या एवढं भाग्य आहे की स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा कोर्स 4 वर्षाचा आहे, पण माझं एवढं भाग्य आहे मला 5 वर्ष संस्थेत राहण्याकरता मिळाले आणि गुरुवारांच्या समोर अध्ययन करण्याकरता मिळाले. लॉकडाऊनमध्ये 1 वर्ष आम्हाला एक्स्ट्रा होतं. तर ज्या ज्या वेळेस मी मोठ्या माऊलींकडे जाईन किंवा आमचे ज्यांच्यावर माझ्यावर फार मोठं कृपाछत्र आहे असे श्री गुरु प्रेममूर्ती उल्हास बाबा असतील, कायम महाराजांचं कौतुक करतात. आणि मी गेलो का मग गोष्टी करत असतो, असे तिकडे स्वामीजींचं असं विचारत असतात, स्वामीजींची तब्येत कशी आहे, माऊली महाराजांचं सांगत असतात. आम्ही म्हणजे माऊली महाराज आणि ते दोघं गुरुबंधू आहेत, लहानपणापासून त्यांचा परमार्थ सोबतच झालेला आहे, त्यामुळे आम्हाला आदर्श आहेत. ते त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. सर्व माता भगिनी असतील, गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी असतील, तसेच आमच्या गावून खास माझं कीर्तन ऐकण्याकरता आमचे अण्णासुद्धा आलेले आहेत. अण्णाच्यासुद्धा चरणावर नतमस्तक होतो. आणि आमचे बंधू दिवसभर शेतात काम करूनसुद्धा सोबत कोणीतरी असावं म्हणून दिलीपराव हे सुद्धा आलेले आहेत, येतीलच की तर बाहेर गेलेत कुठं तरी. तुम्हा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. कुणाचं जर नाव राहिलं असलं, भरपूर पाहुण्याचंच गाव आहे, एखादं नाव राहू शकतात, तरी सगळ्यांचे हत्ती के पाव में सबके पाव म्हणतात ना, त्याप्रमाणे सर्वांच्या एकदा चरणावर नतमस्तक होतो. दोन्ही चोपदार असतील आणि सेवेला सुरुवात करतो. विठाला नामदेव महाराजांचा परमार्थ आपण पाहिला असेल किंवा वाचला असेल तर एकविध परमार्थ आपल्याला पाहायला मिळतो. एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. देवाला जेवू घालण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये आहे ते नामदेव महाराज म्हणतात, घेऊन या आलो नैवेद्याला. देवा नैवेद्य आणलाय, या जेवायला खाली. मला सांगा, आपण नैवेद्य दाखवतो का देवाला जेवू घालतो? बोला. नुसता दाखवतो. नशीब देव जेवत नाही. देवानं जर नैवेद्य खाल्ला असता तो सुद्धा बंद केला असता. पण काय माझ्या नामदेव महाराजांचं सामर्थ्य असेल, नामदेव महाराजांच्या त्या भावनेपुढे भगवंताला विटेवरून खाली उतरावं लागलं आणि नामदेव महाराजांसोबत जेवावं लागलं. नोवे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नोवे हा सामान्य महिमा संताचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी किंवा
नाम्यासवे जेवी नभे संकोचित ज्ञानी याची भीत अंगे ओढी. नामदेव महाराजाबरोबर भगवान परमात्म्याने जेवावं. आणि असे नामदेव महाराज सांगतात, जीवनात जीव हा संगती करत असतो, पण ज्या संगतीमध्ये जीवाचा उत्कर्ष होतो अशी संगत फक्त साधू पुरुषाच्या ठिकाणीच आहे, ज्याला संत संगती असे म्हणतो. ऐका, प्रातस्मरणीय गुरुवर्य घुलेबाबा सांगायचे, बुवा जीवाने जीवाची संगती करू नये, जीवाने जडाची संगती करू नये, तर जीवाने देवाची अथवा देवमान्य संतांची संगती करावी. मग महाराज त्या संतांचं आम्हाला काही वैशिष्ट्य सांगा. तर संत गेल्यानंतर त्यांच्या काही गोष्टी शिल्लक राहतात. काय काय राहतात त्यात प्रामुख्याने विचार करायचं झालं तर संत गेल्यानंतर त्यांची कीर्ती शिल्लक राहते. दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. संत गेल्यानंतर त्यांची कीर्ती शिल्लक राहते. दुसरं काय शिल्लक राहतं तर संत गेल्यानंतर त्यांची समाधी शिल्लक राहते. तुकोबारा म्हणतात, गेले संत आधी राहिल्या समाधी. आणि तिसरी गोष्ट म्हणते, संत गेल्यानंतर त्यांचं अचल जे ज्ञान आहे ते शिल्लक राहतं. पंचदशिकार सांगतात, मासाब्द युगकल्पेषु गता गाम्येश्वने कदा नोदेती नास्तमेत्य का संविदेशा स्वयंप्रभा संविद एकरूपानं भिद्यते शिल्लक राहणार आहे. म्हणजे महापुरुषांची कीर्ती शिल्लक राहते, महापुरुषांची समाधी शिल्लक राहते आणि महापुरुषांचं अचल जे ज्ञान आहे ते शिल्लक राहतं. मग नामदेव महाराजांच्या जीवनात संगती कशी प्राप्त झाली तर आळंदीच्या भगवान ज्ञानोबारायांना वाटलं आपण तीर्थयात्रा करावी. तसं आमच्या चित्तातसुद्धा तीर्थयात्रेचा संकल्प येतो आणि साधूच्या सुद्धा अंतकरणात तीर्थयात्रेचा संकल्प येतो. किंबहुना तुकोबाराय म्हणतात, जव हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय तव तू आपुले स्वहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको. पण त्यांच्या तीर्थयात्रेमध्ये आणि आपल्या तीर्थयात्रेमध्ये फरक आहे. आपली तीर्थयात्रा कशा करता तर आपल्या ठिकाणी जे पाप झालेलं आहे ते पाप क्षालन करण्यासाठी किंबहुना धुवून जाण्यासाठी आपण तीर्थयात्रा करतो. पण साधू संत महात्मे जी तीर्थयात्रा करतात ती त्यांना पावन होण्याकरता नाही, तर ती तीर्थाला पावन करण्यासाठी त्यांची तीर्थयात्रा असते. स्वयंभू तीर्थानी पुनंती संतहा किंवा तीर्थे त्यांची इच्छा करीती नित्यकाळ व्हावया निर्मळ आपणासी किंवा सकळही तीर्थ माद्यान्न काळी येती पुंडलिका जवळी. कशा करता तर तीर्थ त्यांची अपेक्षा करतात. मग ज्ञानोबारायांच्या ठिकाणी विचार आला आपण तीर्थयात्रा करायला पाहिजे. कोणाच्या संगतीत करायची तर गुरुवर्य शिंदे माऊली सांगतात, या जगात दोन तीर्थ आहेत, एक भौमतीर्थ आणि एक चित्तीर्थ. भौमतीर्थ हे आपण केलेलं पाप धुवून टाकतं आणि चित्तीर्थ हे पाप करण्याची वासनाच घालवतं आणि म्हणून संत महात्मे काय चित्तीर्थ आहेत. मग ज्ञानोबारायांच्या ठिकाणी विचार आला आपल्याला तीर्थयात्रा करायची, कोणाच्या संगतीत करायची. कारण की मनुष्य जीवन म्हटलं मग कोणी असो, मनुष्य असो किंवा प्राणी असो, संगतीशिवाय राहू शकत नाही. आपण पाहतो गावाच्या भोवताल भरपूर रानं असतात पण जनावरं तिथे राहत नाहीत, कुत्रेसुद्धा तिथे राहत नाहीत, गाव आसरा धरून राहतात. कारण की संगतीशिवाय कोणीच राहू शकत नाही. आणि म्हणून आळंदीचे ज्ञानोबाराय पंढरपूरला आले. पंढरपूरला आल्यानंतर मंदिरात पाहिलं तर वारकरी नाहीत, गाभाऱ्यात जाऊन पाहिलं तर नामदेव महाराजही नाहीत, राऊळात गेले भगवान परमात्माही नाहीत. आणि मग कोणीतरी सांगितलं अहो म्हणे नामदेव महाराजांचं कीर्तन चालू आहे वाळवंटामध्ये. आणि मग ज्ञानोबाराय त्या ठिकाणी आले
आणि त्या कीर्तनाचं वर्णन एका अभंगामध्ये जनाबाईंनी केलेले. एकच टाळी झाली, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळाची लाह्यवाटी, माझा ज्ञान राजा गोपाळाची लाह्यवाटी. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळाची लाह्यवाटी, माझा ज्ञान राजा गोपाळाची लाह्यवाटी. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाच पांडुरंग, जनी मने ज्ञान देवा बोला अभंग. नामदेव कीर्तन करी देवनाच पांडुरंग, जनी मने ज्ञान देवा बोला अभंग. एकच टाळी झाली, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळाची लाह्यवाटी, माझा ज्ञान राजा गोपाळाची लाह्यवाटी. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळाची लाह्यवाटी, माझा ज्ञान राजा गोपाळाची लाह्यवाटी. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज गोपाळासी लाह्यवाटी. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव महाराजांचं कीर्तन चालू आहे आणि ज्ञानोबाराय आल्यानंतर आता ज्ञानोबाराय हे पट्टीचे गायक आणि मग ते पट्टीचे गायक म्हणलं का ते कधी जरी आले तरी त्यांना या 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 माईकवर उभा राहा आणि मग त्यांना म्हटली चाल कीर्तनाची चाल, ठाईची चाल. बाकीच्यांना नाही का, तर बाकीच्यांना असते ना हरिपाठामध्ये, आपल्या गाथा भजनामध्ये, काकड्यात म्हणा तुम्ही. मग ज्ञानोबारायला आल्यानंतर जनी मने ज्ञान देवा बोला अभंग. जनाबाई म्हणतात ओ आळंदीचे ज्ञानोबाराय अभंग बोला. आणि मग काय पाच काम, ज्ञानोबारायने अभंग म्हटला. अभंग बोलता रंगे कीर्तनी चढला, प्रेमाचे नि छंदे विठू नाच लागला. एवढे ना मग भगवान परमात्मा नाचले, एवढे नाचले की नाचता नाचता देवाचा नाचता देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता देवाचा माझा ज्ञान राजा गोपाळाची लाह्यवाटी, माझा ज्ञान राजा गोपाळाची लाह्यवाटी. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळाची लाह्यवाटी, माझा ज्ञान राजा गोपाळाची लाह्यवाटी. नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर, सावध होई देवा ऐसे बोले कबीर. आणि कबीर महाराज म्हणतात ओ देवा पहा जरा, पहा पहा, तुम्ही जैनांचे देव झालात. साधू या संतांनी धरले मनगटी, काय झाले म्हणून दचकले जगजेठी. आणि मग भगवान परमात्मा सावध झाले. आणि नामदेव महाराजांचं कीर्तन संपल्यानंतर ज्ञानोबाराय पुढे झाले. आणि मग नामदेव महाराजांनी विचारणा केली, का हो ज्ञानोबाराय असं अचानक येणं केलं, कशामुळे किम निमित्त येणं केलं. आणि मग ज्ञानोबाराय म्हणतात तुझी ये संगती प्रेम सुख घ्यावे, सार्थक करावे संसाराचे. मला तीर्थयात्रा करण्याची इच्छा आहे आणि तीही तुमच्या संगतीमध्ये. असं म्हटल्यानंतर नामदेव महाराज थोडे खिन्न.
नामदेव महाराजांना काही सुचना काय करावा काय नाही. मग नामदेव आता ज्यांना काही कामच करायचं नसतं ते उगाच घरच्यांवर ढकलतात. कुणाला विचारलं अवचाला की म्हणले पंढरपूरला, नाही ना आम्हाला घरी विचारून यावं लागेल असं होतं. मग नामदेव महाराज म्हणतात मी तर काही सांगू शकत नाही, पण नामा म्हणे स्वामी विठोबासी पुसा आज्ञा देईल शिरसा वंदिन त्यासी. म्हणजे भगवान परमात्मा जसे आज्ञा करतील तसं. आणि मग झालं असं, दोघेही राऊळामध्ये आले. राऊळामध्ये आल्यानंतर ज्ञानोबाराय पुढे झाले. नामदेव महाराज मात्र राऊळात उभा आहेत, दारापाशी उभा आहेत, खिन्न झालेले आहेत. आणि भगवान परमात्म्याला प्रश्न पडला, दररोज उड्या मारत येणारा नामा आज आनंदात न येता खिन्न आहे. आणि झालं असं, तेवढ्यात ज्ञानोबारायांनी आपलं हृदय देवाच्या समोर प्रकट केलं. देवाला सांगितलं, देवा मला तीर्थयात्रा करण्याची इच्छा आहे आणि तीही नामदेव महाराजांच्या संगतीमध्ये. आणि झालं असं, नामदेव महाराजांच्या आपल्या भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं की नामाला मला सोडून जाण्याची इच्छा नाही आणि म्हणूनच नामा खिन्न झालेला आहे. आणि मग भगवान परमात्मा म्हणतात, अरे नामा, जे तुझ्या संगतीची अपेक्षा करतात ते सामान्य नाहीत, ते प्रत्यक्ष परब्रह्ममूर्ती असणारे ज्ञानोबराय आहेत. प्रत्यक्ष परब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर करीत असे आदर संगतीचा. अरे बाबा तुला काय वाटतं जरा पहा म्हणे. भगवान परमात्मा म्हणतात तुला ज्ञानोबराय आणि मी काय वेगळं वाटतोत का? देव म्हणे नाम्या पाहे ज्ञान देव मीच आहे. आणि मग असं म्हटल्यानंतर तर नामदेव महाराजांना काही सूचनाकडे भगवान परमात्मा सुद्धा आग्रह करतायत. आणि मग आता तो चातुर्मासाचा काळ, आषाढी वारी नुकतीच आषाढी वारी होऊन गेलेली. आणि मग तो 4 महिने म्हणजे काय, अनेक वारकरी लोक पंढरपूरला असतात चातुर्मास काढण्याकरता. आणि अशा प्रचाराच्या काळामध्ये जर नामदेव महाराज म्हणले मी जर बाहेर गेलो तर कसं व्हायचं. आणि मग नामदेव महाराज म्हणतात, देवा तुम्हाला तर माहीत आहे तुम्ही सोडून मी अन्य कुठल्याच देवाच्या पाया पडत नाही. कटी कर नाही ज्या देवाचे, कटभरी कर नाही ज्या देवाचे, नेहमी तयाचे दर्शन, नेहमी तयाचे दर्शन. नाही ज्या देवाचे न घेई मी तयाचे दर्शन. अहो तुम्हाला तर माहीत आहे म्हणले नामदेव महाराज म्हणतात, ज्या देवाचे कटीवर कर नाहीत अशा देवाच्या मी पायाच पडत नाही. पण भगवान परमात्म्याने समजून सांगितलं, अहो नका कुणाचं दर्शन घेऊ पण ज्ञानोबारायांच्या संगतीत तरी जा. आणि असं म्हटल्यानंतर मग नामदेव महाराजांचा नाईलाज झाला. आणि मग दुसऱ्या दिवशी भगवान परमात्म्याने सर्व निरोपाची तयारी केली. आणि मोठ्या जड अंतःकरणाने नामदेव महाराजांनी निरोप घेतला. मुक्काम दर मुक्काम करत मजल दर मजत करत दोघेही ज्ञानोबाराय आणि नामदेव महाराज तीर्थयात्रेला निघाले. आणि मग त्या तीर्थयात्रेच्या काळामध्ये त्यांच्या ज्या चर्चा व्हायच्या त्या भक्तीच्या, वैराग्याच्या, ज्ञानाच्या असायच्या. आजकाल आपण पाहतो वारीमध्ये अनेक लोक येतात आणि चर्चा, पेरणी झाली का नाही, पाऊस पडला का नाही, पोरांना सरकी लावली का नाही. आणि मग हळूच म्हणतात मग पप्प्याच्या आईकडे फोन द्या की. मग काय चाललं, झालं का जेवण, तब्येत बरी आहे का. अरे बाबा वारीला आलोत ना आपण, 15 दिवस आपण राहू शकत नाहीत घरदार बाजूला करून. आणि संत महात्मे समाजाचं कल्याण होण्याकरता सर्व घरादाराचा त्याग करतात. आणि मग त्या संगतीमध्ये मग नामदेव महाराजांना ज्ञानोबारायांच्या संगतीचं महत्त्व कळू लागलं. आणि संपूर्ण तीर्थयात्रा करून मग वापस आले. मला वाटतं वारकरी संप्रदायाच्या संतांपैकी जेवढे नामदेव महाराज बाहेर फिरले तेवढे बाकीचे संत नाही. आमच्या तुकोबारायांच्या जीवनाचा विचार करायचं झालं तर तुकोबारा तीर्थयात्रेला गेले नाही, पण जे तीर्थयात्रेला जातात त्यांच्यापाशी पत्र पाठवलं, तुम्ही विश्वनाथ दिनरंक मी अनाथ, किंवा वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी. पण ज्ञानोबाराय आणि नामदेव महाराजांनी सबंध भारताची तीर्थयात्रा केली आणि दोघेही पंढरी क्षेत्री वापस आले. आळंदीचे भगवान ज्ञानोबाराय आळंदीला गेले आणि नामदेव महाराज पंढरपूरला आले. आणि आल्यानंतर मग भगवान पांडुरंग परमात्म्याला एवढा आनंद झाला का आपला लढिवाळ भक्त नामदेव महाराज तीर्थयात्रा करून आलेले आहेत. आणि मग ते आपल्या इकडे तीर्थयात्रा करून आल्यानंतर एक कार्यक्रम असतो, कोणता, मावंद्याचा. आणि मग तो मावंद्याचा कार्यक्रम आणि भगवान परमात्म्याने स्वतः आठवला. आता ते आळंदीला आम्ही विनोदानं म्हणत असत
ते शताब्दी महोत्सव पाहिला जरा आम्ही, त्यामुळं त्या काय आचार्य आपल्या होत्या का, त्या स्वर्गाच्या सगळ्या आचार्य आणल्या होत्या. आणि मग आईसाहेब स्वतः रुक्मिणी आईसाहेब स्वयंपाक करायला होत्या. घमघमाट सुटला आणि मग असे पंचपक्वान्न तयार केले. मारुती बाबा विनोदन सांगतात काय केलं, श्री बालाजीचा बेत. म्हणजे श्री म्हणजे श्रीखंड, ला म्हणजे लाडू, बा म्हणजे बासुंदी, जी म्हणजे जिलेबी, आणि सगळं वाढण्याचं काम चालू आहे. अशा भरपूर पंक्ती उठल्या. आणि मग दुपारच्या सत्रामध्ये काही साधक आणि नामदेव महाराज एकांतामध्ये बसले. आणि मग त्यावेळेस त्या साधकानं प्रश्न विचारला का हो नामदेव महाराज, तुम्ही इतका काळ ज्ञानोबाराय संतांच्या सहवासात काढला, ज्ञानदेव वैष्णव मोठा यांच्या सहवासामध्ये काढला, तुम्हाला काही अनुभूती आली का, तुम्हाला काही सुखलाभ झाला का? ज्यावेळेस हे प्रश्न नामदेव महाराजांना विचारला साधकाने, नामदेव महाराज म्हणतात अरे बाबा, त्या संतांच्या संगतीत प्राप्त झालेलं सुख, ती अनुभूती तुला काय सांगू अभंग. संत संगतीचे संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिखे नाही तेथे. नामदेव महाराज म्हणतात अरे बाबा, त्या संतांच्या संगतीतलं सुख तुला काय सांगू. काय हा शब्द अनिर्वचनीय वाचक आहे, जे शब्दात सांगायला जमत नाही. तो साधक पण काय सामान्य नव्हता. तो म्हणे नामदेव महाराज, तुम्ही जे बोलता तुमचं बोलणं चुकीचं आहे. अहो शास्त्र काय तुम्हाला माहीत आहे का, तुम्ही त्याचं काय अध्ययन केलंय का. नामदेव महाराज म्हणले अरे बाबा झालं काय. म्हणे महाराज, संगात गेल्यानंतर सुख प्राप्त होत नाही, तर संगात गेल्यानंतर बाधा निर्माण होते. संगी ही बाधते लोके, निसंग सुख मुष्णुते. संघात गेल्यानंतर आत्तापर्यंत सुख प्राप्त झालं नाही, आणि तुम्ही सांगता का मी संघात गेलो मला सुखलाभ झाला. नेमकं तुमचं खरं की शास्त्राचं खरं, नेमकी तुमची अनुभूती खरी का शास्त्रानं सांगितलेला सिद्धांत खरा. नामदेव महाराज म्हणतात बाबा दोन्ही बरोबर आहे, फक्त तुझा समज बरोबर नाही. अरे शास्त्र त्याला म्हणतात जे कधीच चुकत नाही, आणि जगाच्या चुका नीट करण्यासाठी जे प्रगट झाले त्याला शास्त्र म्हणतात. मग महाराज, शास्त्र जर चुकत नसेल तर तुमची अनुभूती चुकीची असली पाहिजे. नामदेव महाराज म्हणतात नाही बाबा ऐक, शास्त्रात पंचमहापापी सांगितलेले आहेत. ब्रह्महत्या करणारा महापापी आहे, आणि ब्रह्महत्या करणाऱ्याच्या सहवासात राहणारा महापापी आहे. दुसरा, दारू पिणारा महापापी आहे, आणि दारू पिणाऱ्याच्या सहवासात राहणारा महापापी आहे. तिसरा, स्थेयम म्हणजे चोरी करणारा महापापी आहे, आणि चोरी करणाऱ्याच्या सहवासात राहणारा महापापी आहे. आणि चौथा, गुरुपत्नीचं गमन करणारा महापापी आहे, आणि त्याच्या सहवासात राहणारा महापापी आहे.
संख्या 4 नावं 4 सांगितले आणि संख्या 5 सांगितल्या. त्यांना विचारलं 5वा कोण? त्यांनी नाव नाही सांगितलं, फक्त निर्देश केला संसर्गात ते सह. ब्रह्महत्या सुरापानम स्तेयम गुरुगणागमः महंती पातकान्याहू. संसर्गात ते सह हे मोठे महापापी आहेत. म्हणून दारू पिणाऱ्याचा संग नको, त्याच्याशी बोलणं नको. काही जण म्हणतील महाराज आमचा आणि त्याचा काहीच संबंध नव्हता, फक्त मी गाडीवर त्याच्यासोबत हॉटेलपर्यंत गेलो. अरे बाबा, त्याच्यासोबत जरी गेलं तरी शास्त्र महापाप डोक्यावर टाकते. विठाला विठ्ठल. दुसरा ब्रह्महत्या करणारा महापापी आहे, त्याच्या संगतीत राहणारा महापापी आहे. तसं नामदेव महाराज तुम्ही एक सांगा, चिडिया दो दो न बने एकले एक डाल. चिडिया चावल्ले चली कबीरजी फार सुंदर सांगतात. एक चिमणी म्हणे तांदळाचा कण घेऊन जात होती, पण वाटेत जात असताना तिला तुरीचं शेत लागलं आणि तिला वाटलं आपल्या जवळील तांदळाचा भात होईल, पण खायचा कसा? सध्या खाण्याचे खूप वांदे येतं. मग काय करावा? तिला वाटलं बरी डाळ दिसते, वरण भात होईल, खिचडी भात होईल. आणि म्हणून ती चिमणी खाली उतरली. खाली उतरल्यानंतर झाला असं, तिनं ते तुरीचा जो कण होता तो उचलला. उचलल्याबरोबर तोंडातला तांदळाचा कण खाली पडल्यानंतर म्हणे वरण झालं, पण भाताचं काय? पुन्हा तिने तांदळाचा कण उचलला, तुरीचा खाली पडला. भात झाला, पण वरणाचं काय? तिला हे दोन्ही एकदाच घेणं शक्य नव्हतं. तिचं हे सगळं परीक्षण कबीरजी करत होते. आणि कबीरजी म्हणतात ए चिडिया दो दो न बने एकले एक डाल. तसं तो साधक म्हणतो नामदेव महाराज एक सांगा, संघात बाधा आहे का संघात सुख आहे? नामदेव महाराज म्हणतात बाबा संघातच बाधा आहे आणि संघातच सुख आहे. तुला काही प्रकार सांगतो म्हणे. एक संघ आहे त्याला दुसंग म्हणा, दुसरा जो संघ आहे त्याला विसंग म्हणा, आणि तिसरा जो संघ आहे त्याला सत्संग म्हणा. मग बाधा सांगणारा संघ आपण पहिले पाहू. दुस्संग सर्व थैव त्याज्या. दुर्जनाचा संघ लांब राहायला देवा. दुर्जनाचं दूरदर्शन सुद्धा आपल्या जीवनात नको नको. तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन. प्रसंग सांगेन. कोणीतरी पांतस्त वाटेने जात आहे आणि जाता जाता अंगाची लाही झालेली, आणि ते होळीचे दिवस, नुकतंच पुरणपोळीचं जेवण झालेलं, आणि मग जात असताना वाटत झाड लागलं, थोडी विश्रांती घ्यावी म्हणून थांबला. आणि तसाच तो बसला आणि वाऱ्याची आलेली ती झुळूक आणि झोपला. झोपल्यानंतर काही वेळानं झालं असं, त्या झाडाच्या मधून एक उन्हाची तिरपी त्याच्या चेहऱ्यावर पडत होती आणि त्या झाडावर एका राजहंस पक्षाचं वास्तव्य होतं. त्या राजहंसाला वाटलं अरे बाबा, अशा झाडाच्या आश्रयाला बसलेल्या व्यक्तीला उन्हाचे चटके लागत आहेत आणि आपलं जीवन परोपकारी असलं पाहिजे. आणि म्हणून त्या राजहंसाने दोन्ही पंख असे पसरवले आणि सूर्याची प्रखर किरणं त्याने आपल्या अंगावरती घेतली आणि खाली बसलेल्या व्यक्तीला सावली धरली. काही वेळ झाला असं, आणि काही वेळ झाल्यानंतर त्याच फांदीवर दृष्ट प्रवृत्तीचा कावळा आला. आणि कावळा कधीही चांगला बसत नाही. ते कावळे फक्त आपल्या लक्षात आले पाहिजे. आणि बसला आणि त्या कावळ्याने देहधर्म केला आणि नेमकी ती विष्ठा खाली झोपलेल्या व्यक्तीच्या तोंडावर पडली. ओलं काहीतरी जाणवलं म्हणून जाग आली. पाहिलं तर पक्षाची विष्ठा, आणि राग आला आणि दगड घेतला. कावळा सावध होता. बरेच कावळे आपल्या संग राहून असं करतात आणि ते सावध असतात, ते जातात उडून, पण दोष तो आपण. नेमका तो दगड त्या राजहंसाच्या उर्मी लागला. तो राजहंस खाली पडला, तडफडून गतप्राण झाला. मी विचारतो तुम्हाला, त्या राजहंसाने आता कोणता गुन्हा केला हो त्याला प्राणाला मुकावं लागलं? उत्तर एकच आहे, क्षणभर वाईटाचा समागम. गुरुवर्य पाठात खूप सुंदर सांगायचे. त्या आजामेळ प्रसंगात तो अग्निहोत्री ब्राह्मण, भागवतामध्ये खूप सुंदर कथा आहे. सविधा गोळा करण्यासाठी वनात गेला आणि वनात गेल्यानंतर मधल्या मार्गाने घरी येत असताना, हे मधले मार्ग सर्व असेच असतात त्यामुळे मधल्या मार्गाने कधी यायचं नाही, थोडं लांबून आलं तरी हरकत नाही. आणि मधल्या मार्गाने घरी येत असताना एक वाईट स्त्रीशी वाईट वर्तन करीत असताना पाहिलं. घरी आला, अग्निहोत्राला बसला, पण दृष्टी वाटते ते दृश्य त्याच्या हृदयात प्रविष्ट झालं. अग्निहोत्र विसरला आणि जीवन पतित्याचं बनलं. बाबा सांगायचे, दृष्टी से मन बिगड़ता है, मन से तन बिगड़ता है और तन से सब कुछ बिगड़ता है, इसलिए अपनी दृष्टी सुधारो. म्हणजे सांगायचं काय, क्षणभर फक्त वाईट दृश्य त्यानं पाहिलं तरी जीवन त्याचं पतित बनलं. मग आपण जर वाईटाच्या संगतीत राहणार असोल तर आपलं किती काय चांगलं होईल याचा विचार केला का? काय तुकोबाराय म्हणतात,
तो हिरा आहे बघा, हिरा. त्या हिऱ्याची परीक्षा घ्यायची असेल, कोणाला घ्यायचा असेल हिरा, त्याची परीक्षा सांगितली तुकोबारायांनी. तो हिरा आयरनीवर ठेवायचा आणि वरून लोखंडाच्या घणाने मारायचं. हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जोखणी, तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. त्या करणीचा चुरा होईल, तर त्या घनाचा जो घन असा घनाचा चुरा होऊन जाईल, पण हिरा फुटणार नाही. घनाच्या घावाने न फुटणारा अभेद्य हिरा, पण तुकोबाराय म्हणतात तो सुद्धा फुटणार. डेकनाच्या संगे हिरा ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू तैसा, तैसा साधू कुसंगे नाडीला. घनाच्या घावाने न फुटणारा हिरा, पण तुकोबारा म्हणतात तो ढेकणाच्या संपर्कामध्ये आला आणि हिऱ्याचा चुरा झाला. तसे समाजामध्ये बरेच ढेकणं आहेत, ते काय करतात, दुसऱ्याचं शोषण करतात. आणि या ढेकणांपासून आपण सावध राहिलं पाहिजे, कुसंगतीपासून आपण टाळलं पाहिजे. त्या भर्तृहरीनं फार गोड चिंतन केले. तो भर्तृहरी सांगतो, पाण्याचा थेंब शीतल आहे, शीत स्पर्शवान आपहा. पाण्याचं चिंतन करते वेळेस न्याय असं बोलतो, पाणी असल्यानंतर शीतलता राहते आणि पाणी जर कमी झालं तर आपण उन्हाळ्यात पाहतो उष्णता भडकते. त्या पाण्याच्या थेंबानं ठरवलं काय, आपण एक करू म्हणे, आपण कमलपत्राच्या सानिध्यात जाऊ. कमलपत्रावर आल्यानंतर तो मोत्यासारखा दिसू लागला. मुक्ताकार तया तदैव नलिनी पत्रम स्थितम राजते. तो मोत्याच्या आकारासारखा दिसू लागतो, शोभू लागतो, पण कधी, त्या नलिनी पत्रावर आल्यानंतर. ते नलिनी पत्र आपल्याला माहीत नसेल, ते भज्याचं पान असतं ना, त्या भज्याच्या पानावर पाण्याचं थेंब टाकून पाहतो, चमकतो बघा हिऱ्यावानी. तसा तो हिऱ्यासारखा चमकू लागला. आता त्याच पाण्यानं ठरवलं आपण काय करू, तापलेल्या लोखंडाच्या संपर्कात जाऊ. संतप्त आयसी संस्थित अस्य पयसो नामापिन ज्ञायते. संतप्त म्हणजे तापलेलं, आयस म्हणजे लोखंड, पयस म्हणजे पाणी, त्याचं नाम आणि रूप शिल्लक राहत नाही. आणि त्याच पाण्याच्या थेंबाने ठरवलं काय, आपण काय करू, स्वाती नक्षत्रामध्ये सागरात शिंपल्याच्या संपर्कात जाऊ. आता काय झालं, तर त्या पाण्याचा मोती झाला. माऊली म्हणतात, हे असो स्वातीचे उदक, शुक्ती मोती व्याळे विख. म्हणजे आता त्याचा मोतीच झाला. पाणी एकच आहे, फक्त संघ बदलला तसा परिणामही बदलला. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण संघ चांगल्यांचा केला पाहिजे. नामदेव महाराज आता म्हणतात, दुसरा जो संघ आहे त्याला दुसंग म्हणू नका, मग काय म्हणायचं, त्याला विसंग म्हणा. गोड दृष्टांत आहे, एक कर्नाटकातली मुलगी आणि तो पुण्याकडला मुलगा घ्या. असं करता करता दोघंचं लग्न जमलं. आता हे लग्नाचा विषय म्हणला की फार सध्या परिस्थिती कठीण चालू आहे. आणि मग आता तो 400 वर्षापूर्वीचा काळ, म्हणजे तुकोबारायांचा काळ. आणि बाबा तुमच्या काळामध्ये खूप मर्यादा होत्या. जे वयोवृद्ध माणसं त्यांच्या काळात मग ते खूप मर्यादा असायच्या. आजकालचं ते काय सांगायला जमत नाही. आजकालचं लग्न कुठून कुठेही जमतं. ते व्हॉट्सअप आहे, इंस्टा आहे, फेसबुक आहे, काय स्नॅप आहे. आणि मग ते असं करता करता लग्न झालं आणि ती नववधू नांदायला गेली आणि ते पहिल्यांदा आरत परत करावं लागतं. आता आमचं काय लग्न झालेलं नाही, सुदर्शन महाराज तुम्हाला माहिती आहे, ते आरत परत असतं. म्हणजे ते यायचं जायचं काय असतं, येती जाती का, हां येती जाती, ते पुण्याकडे आरत परत म्हणतात, ते येती जाती. आणि मग त्यानं ती बॅग घेतली, तो पुढे चालतोय, ही मागे आहे. अंतर एवढं आहे का प्रश्न हा पडतो की त्याचीच बायको आहे का. कारण अलीकडे सांगायला जमतच नाही. अलीकडे ते पुण्याकडं हातामध्ये हात घालून चालतात. एकदम मी स्टेशनला असंच बसलो आणि ते येणारे लोक हातात हात घालून ती तिनं बॅग धरलेली. मी काय अभ्यास तत्वचिंतकाला विचारलं, हे असं लोक का चालतात. ते म्हणले, महाराज पहिल्या काळामध्ये लोकांना विश्वास होता का ही आपल्याच मागे येणार, आता सांगायला जमतच नाही. आणि मग ते रिझर्वेशन कन्फर्म होतं. के एक्सप्रेस, पुण्याहून एक्सप्रेस आहे, कर्नाटका एक्सप्रेस. दोघेही पती पत्नी बसले आणि बसल्यानंतर मग आता त्या काळात खूप मर्यादा असायच्या. कोणी पाहिल बायकोला बोलताना, म्हणजे पहिल्या काळात असं सांगतात की 2-2 वर्ष बायका प्रतिष्ठित माणसांच्या समोर नवऱ्यासमोर येत नव्हते. आणि मग तो असा तिला बसवलं आणि तो दरुजामध्ये उभा राहिला. तुम्ही म्हणता तुम्हाला कसं काय माहीत, मी त्याच गाडीमध्ये गावाकडे येऊ लागलो. आणि मग
असं करता करता महाराष्ट्राचा प्रांत संपला आणि मग आता कर्नाटकातला प्रांत लागला आणि त्याला वाटलं आता आपली बायको आहे ना, आपल्या बायकोला बोलायला काय हरकत आहे. स्वतःच्या बायकोला बोलण्याकरता भिवा लागत होतं, एवढी मर्यादा होती. आजकाल तर काही सांगायचं नाही आपल्याला. असो. आणि मग त्याला आता विषय वाटायला वाटला आता काय बोलावं. बिचाऱ्याला नमन करायचं काही कळत नव्हतं आणि ते नमन फारच, ते नमन म्हणजे विघ्न निवृत्त होण्याकरताच ना. नाही तर मग ते असं असतं ते बघा, आधी असते चंद्रमुखी, नंतर होते सूर्यमुखी आणि फारच उद्रेक झाला तर मग ती ज्वालामुखी होते. आणि मग तो बिचारा माझ्यासारखा होता, शब्द दरिद्री, त्याला काही कळत नव्हतं कसं काय मंगलाचरण करावं. आणि असं करता करता गाडी एका स्टेशनवर थांबली. त्याला आता वाटलं आपल्याला प्रश्न आहे आपल्या बायकोला बोलण्याकरता. आणि मग तो म्हटला का गं, आता तुझ्या माहेराकडलं स्टेशन लागलं, या स्टेशनला ज्या गाडी थांबली त्या स्टेशनचं नाव काय. आता प्रश्न आता असा होता, तिला मराठी कळत नव्हती आणि याला कर्नाटका येत नव्हती. मग तुम्ही म्हणता महाराजांचं जमलं कसं, ते तुकोबारायांकडनं. एकाचे उत्तर कानडीने केला मराठा भ्रातार, एकाचे उत्तर एका नाही. आणि मग तिला काय ते कळालं नाही. ती म्हणली येनंद्री. याला असं वाटलं आपल्या बायकोने या स्टेशनचं नाव येनंद्री सांगितलं. त्यानं ते कागदावर लिहून घेतलं. पहिलं स्टेशन लागलं की येनंद्री. पुन्हा गाडी सुरू झाली. पुन्हा यांचा सुरू झाली गाडी. पुन्हा दुसरं स्टेशन येऊ दिलं. आणि दुसरं स्टेशन आल्यानंतर अगं त्याने सांगितलं, अगं पहा म्हणे जरा बाहेर धार्मिक गाव वाटतंय, बुवांचं कीर्तन चालू आहे, संध्याकाळचे 10 वाजलेले आहेत, सांग बरं या गावाचं नाव. तिला काय मराठी कळत नव्हती. तिनं पुन्हा उत्तर दिलं काय, तुम्ही होते का तिथं. मी होतो म्हणून सांगतो. तिनं पुन्हा उत्तर दिलं येनंद्री. यानं पुन्हा लिहून घेतलं येनंद्री. पण त्याला प्रश्न पडला, 2-2 येनंद्र्या त्यानं मनाचा समज काढला असतं. ते खुर्द बुद्रुक, आता आमच्या गावात नाही का ते चिकलठाणा बुद्रुक आणि चिकलठाणा खुर्द. त्याला वाटलं खुर्द बुद्रुक असं. गाडी पुन्हा धकली. तिसरं स्टेशन येऊ दिलं. तिसऱ्या स्टेशनवर मला अगं पहा जरा पहा, मी पाणी आणतो आणि पाणी आणताना जर मी विसरलो खाली गाडी निघून गेली तर मला सांगता आलं पाहिजे कोणतं स्टेशन आहे, सांग बरं या स्टेशनचं नाव काय. आता प्रश्न असा होता तिला मराठी कळतच नव्हती. तिचं पुन्हा उत्तर काय येनंद्री. आता मात्र ऐकता ऐकता याच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. सुदर्शन महाराज जाते का नाही. तेच प्रश्न विचारला जाते. आता चौथं स्टेशन येऊ दिलं आणि त्याने अशा कॉलरची भाई अशी मागं केली आणि चौथं स्टेशन येऊ दिलं आणि गाडी थांबली की याने प्रश्न विचारला काय या स्टेशनचं नाव काय. आणि तिनं भीतच उत्तर दिलं येनंद्री. जसं उत्तर आलं तसं यानं कानाखाली मार. तुमचं लग्न झालंय का. सध्या पक्वायला पोरगी झाली म्हणजे बघा का रट्टातच. हा अशीच टाकली बघा पोरगी, झांजाळूनच पडली. तिला चक्करच आली. मग तो म्हणला अगं आधीच सांगितलं असतं या गावाचं नाव याक भडद्री आहे. ती म्हणली याक भडद्री म्हणजे का मारता. तो म्हणाला अगं आधीच सांगितलं असतं या गावाचं नाव याक भडद्री आहे, हे खाल्ली कसाला असती. तेच तुकोबारा म्हणतात. कानडीने केला मराठा भ्रातार. म्हणजे नामदेव महाराज म्हणतात हे काय, हे विसंग आहे. एक जगप्रसिद्ध चित्रकार होता आणि त्याला असं वाटलं चला आपण अनेक चित्र काढली, पक्ष्यांची, प्राण्यांची, डोंगरांची, नाही ती चित्र काढली. आणि त्याला वाटलं आता आपण एक आनंदी माणूस असं एक चित्र काढू. आणि मग तो आनंदी माणूस असतात काही चेहरे असे प्रसन्न, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर प्रसन्न वाटतं. आणि मग तो खेड्यागावामध्ये आला आणि खेड्यागावामध्ये आल्यानंतर एक गुराखी मस्त अशा माळाच्या एका बांधावर आपल्या गायी सोडलेल्या चरायला आणि मस्त आपला सोमहिमा प्रतिष्ठित हा असा बसलेला. आणि मग त्यानं ते चित्र काढलं. चित्र काढल्यानंतर चित्राचा एवढा खप झाला
की प्रत्येकानं ते आपल्या घरात लावलं आणि खाली लिहिलं आनंदी माणूस. आणि मग 20-25 वर्षाचा काळ लोटला गेला आणि त्याच्या मनात काय आलं काय माहीत, तो म्हणला चला आता आपल्याला सर्वात दुःखी माणसाचं चित्र काढायचे. आणि दुःखी माणूस कुठं भेटतो? जेलमध्ये, दवाखान्यामध्ये. आणि मग तो जेलमध्ये गेला आणि त्यांनी जे चित्राचं ते पाटी तयार केली आणि तो माणूस पुढे बसला. पण चित्र काढत असताना तो पुढचा माणूस रडायला लागला आणि याने विचारलं, अहो का रडतात सांगा तुम्ही मला, चित्र काढत नाही मी. मग तो आणखीनच रडायला लागला. आणि मग त्याने विचारलं चित्रकारांना त्या, अहो झालं काय रडायला तुम्हाला? तो म्हणाला, 20-25 वर्षापूर्वी तुम्ही जे आनंदी माणूस म्हणून चित्र काढलं होतं ना, तो मीच आहे. अहो त्याला कुतूहल निर्माण झालं चित्रकाराला. तो म्हणाला, अहो तुमचं एवढं दुर्दैव, तुम्ही असे कसं काय झालात? तुम्ही जेलमध्ये कसे काय आलात? तुम्ही तेवढे आनंदी होते. मग त्यानं सांगितलं, मी आनंदी होतो, पण काय झालं, माझ्या काही मित्रांसोबत माझी दोस्ती झाली, संगती झाली. आणि ते वाईट माणसाचं संगती झाली तर पाहते पहिलं कसं गोड गोड बोलतात, चल आपल्यासोबत काय होत नाही. मग ते स्वतःची खाऊ पिऊ घालतात, ते वाईट नाही, ते सगळं वाईट व्यसनाला लागायचं म्हणलं काय त्याला फार सायास करावं लागत नाही. आणि मग ते आम्ही चोरी करायला लागलो म्हणे. मग मला व्यसन लागलं आणि व्यसन करता मग मी चोरी करायला लागलो. बाकीचे सगळे निष्णात होते, ते गेले पळून. मी नौका होतो, मी सापडलो आणि मला जन्मठेपेची शिक्षा झाली. म्हणजे तो सांगू लागला की मी काय केलं, फक्त दुसंग केला, त्यामुळे माझे हाल झाले. मग नामदेव महाराज म्हणतात, बाबा मी दुसंग केला नाही, मी विसंग केला नाही. बरं विसंगाचा लाभ काय? तर तुकोबाराय म्हणतात, मरती मेले नेनो किती, हाची लाभ तयाचे संगती. मी जो संग केला तो संत संग केला आणि त्या संघात मात्र अनिर्वचनीय सुख आहे, ब्रह्मसुख आहे, परमात्म सुख आहे. बरं महाराज, तुम्ही सांगता का संतांच्या संगतीत सुख आहे, पण ते सुख संत आम्हाला देतील का? कारण आम्ही त्यांच्या गावचे नाहीत, आम्ही त्यांच्या जातीचे नाहीत, आम्ही त्यांचे जो अधिकार आहे, आम्ही त्यांचा जो अधिकार आहे त्या अधिकाराचे सुद्धा आम्ही नाहीत. नामदेव महाराज म्हणले, बाबा त्यांच्याकडे एवढी विशालता आहे, एवढी व्यापकता आहे की ते आपपर त्यांच्या ठिकाणी भावच नाही. आपणा पारिख हे नाही तिथे, कोणीही या, कसंही या आणि कधीही या, ते संत त्याला सुख देतातच. सोपं सांगतो, भलत्या भावे शरण जाता भेटी, पाडी तसे तुटी जन्म. भलत्या भावनेने जरी आलं तरी संत ते सुख त्याला देतातच. कडुसचे गंगाराम बुवा मवाळ यांची म्हैस हरवली बघा. आणि म्हैस हरवली आणि ते म्हैशीच्या शोधा करता आता ते चहा बंद पडला आणि सगळ्यांना ते सध्या बरं काय सुदर्शन महाराज, सर्वांना लहान मुलापासून तर म्हाताऱ्यांपर्यंत सर्वांना हवासा वाटणारा आपुलकीचा, आप्पाचा, मामाचा येवले चहा. चहाशिवाय तर लोकांचं भागतच नाही. उठल्या लहान लेकरू पण म्हणते, डोळे चोळी आई चहा. आणि मग असतात काही काय असे चहाप्रेमी भरपूर जण. आता आमच्या मित्र असतात ते चहाप्रेमी, वारीमध्ये ते बसले की 2-2, 3-3, 4-4 कप चहा प्यायल्याशी उठतच नाहीत. असं मग ते त्यांचा चहा बंद पडला आणि ते म्हशीच्या शोधार्था करता परिसरात मग ते फिरू लागले. आणि एक दिवस फिरता फिरता ते भामचंद्र डोंगरावर गेले. आणि तुकोबाराय सकाळपासून आपले भजनामध्ये व्यस्त झालेले भजन करत होते. आणि हा गंगाराम बुवा मवाळ म्हैस शोधून शोधून थकला होता बिचारा. आणि ते जवळ आला तुकोबारायांच्या आणि तुकोबारायांना म्हणू लागला, बुवा सकाळपासून येत तुम्ही? हो म्हणे सकाळपासून आहेत. बरं. तुकोबारायांना वाटलं हा आपल्यापर्यंत आला, याला पण वैराग्य झालं का? तुकोबाराय, बाबा का रे, तुला पण वैराग्य झालं का? तू पण भगवान परमात्म्याच्या प्राप्तीकरता निघालास का? तो म्हणे नाही, असा काही प्रकार नाही म्हणे. पण तुम्हाला एक प्रश्न विचारू का? तुकोबाराय म्हणले, हा विचार. म्हणे महाराज तुम्ही ये बसता? हो म्हणे दररोज इथंच बसतो. बरं. आणि मग तो म्हणतो, आमची वाकड्या शिंगाची म्हैस पाहिली का? तुकोबाराय म्हटले, अरे बाबा ती आवलीसारखं घरामध्ये म्हैस करत असते, त्या म्हशीला कंटाळून मी इथं आलो आणि तू पण सारखं माझ्या मागं आता म्हैशीचं काढून देतो. अरे हा मानवी देह काय म्हैस पाहण्या करताय का? अरे याच देहामध्ये भजन घडू शकतं. देवे दिला देह भजन गोमा, देवे दिला देह भजन गोमा, देवे दिला देह भजन गोमा, देवे दिला देह भजन गोमा. तोया माला माता माभिकेता देवे दिला देह भजन गोमा, देवे दिला देह भजन गोमा.
भजन घोमटा देवे दिला देह भजन गोमटा तो या झाला फाटा बाधिकेचा किंवा याच देही याच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कुठे. अरे बाबा, याच मनुष्य देहामध्ये भजन घडू शकतं, अन्य कुठल्याच देहात भजन घडत नाही. त्यामुळे तू काय कर तर देव पहावया करी ओ सायास न करी हे आसन नाशिवंत. गंगाराम बुवा म्हणले, ओ तुकोबार आहे, तुम्हाला जेवढं विचारलं तेवढं सांगा. तुम्हाला मी विचारलं काय, तुम्ही सांगता काय? मी काय प्रवचन ऐकायला आलो नाही म्हणे. माझी म्हैस पायीस असली तर सांगा. तुकोबार आहे म्हटले, हा आपल्यापर्यंत आला आणि म्हैस विचारू लागला, कमीपणा आपला की याचा? जर लोखंड परिसापर्यंत आलं आणि लोखंडच राहू लागलं तर कमीपणा लोखंडाचा का परिसाचा? तुकोबार आहे म्हटले, बाबा इकडे तुझी जर म्हैस सापडून दिली तर? तो म्हणे तुम्ही म्हणाल ते. तुकोबार आहे म्हटले, आता जा, कुठं शोधू नको, तुझ्या गोठ्यामध्ये तुझी म्हैस बांधलेली आहे. बुवा पहावर काय, जर म्हैस सापडली नाही तर पठ्याला गंगाराम बुवा मवाळ म्हणतात. तुकोबार आहे म्हटले, हो बाबा जा. आणि मग तसा धावत पळत घरी आला. घरच्यांना विचारलं, का हो म्हैस? घरचे म्हणले, कुठे म्हैस? गोठ्यात जाऊन पाहिलं तर जसं तुकोबारायने सांगितलं होतं, जशी ती वाकड्या शिंगाची तशी शेपूट जिकडे सांगितलं तिकडे शेपूट करून उभा. आणि मग तसाच वापस फिरला. अरे ते कोणी सामान्य नाहीत, त्यांना जर म्हणलं असतं मला देव पाहायचा आहे, त्यांनी देवसुद्धा दाखवला असता, पण आपण ही नाशिवंत आशा केली. तसाच वापस फिरला, पण आता म्हैस पाहण्याकरता नाही तर देव पाहण्याकरता. आणि तुकोबारायांचा शिष्य झाला, माळ घातली आणि तुकोबारायांच्या 14 टाळकऱ्यापैकी एक टाळकरी झाला. कशामुळे? भलत्या भावनेने आलता, पण तुकोबारायांनी त्याला आपल्या जवळ हे केलं आणि त्याला तो अधिकार प्राप्त करून दिला. दुसरा प्रसंग आपले पैठणचे नाथबाबा गावबा. त्या गावबाचा प्रसंग सांगितला जातो. त्याला पोळी खाण्याची इच्छा निर्माण झाली आणि पोळी खाण्याची इच्छा झाली तर त्याच्या आईनं ते 4-2 घरं मागून ती डाळ आणली आणि पुरणपोळी गावबाला खाऊ घातली. ते पोरगं दुसऱ्या दिवशी म्हणायला लागला, आई पुरणपोळी पाहिजे. आता तिला माहीत होतं हा उद्या पण पुरणपोळी मागणार आहे, तिनं ते पुरण राखून ठेवलं होतं. त्यानं दुसऱ्या दिवशी पोळी करून दिली. आता हे पोरगं तिसऱ्या दिवशी म्हणू लागला, आई आज मी पोळीच. आता कुठून आणणार हो, गरीब परिस्थिती, गरीबाला कोण देणार? आणि मग ते पोरगं उपाशी ते नाही जेवलं बघा. दुसरा दिवस झाला, तिसरा दिवस झाला आणि मग शेजारी आली. का हो म्हणे गंगूबाई, काय झालं? अहो म्हणे काय नाही, आमचा बाळा जेवला नाही. म्हणे मग दवाखान्यात घेऊन जा ना, तसा रोग नाही ना म्हणे. झालं काय? अहो म्हणे त्याला पुरणपोळी खायची. अहो म्हणे तुम्ही कालच तर माझ्याकडून पुरण ते डाळ नेऊन त्यानंच तर घोळ केला म्हणे. एक काम कर म्हणे, याला काय कर, पैठणला नाथबाबांच्या घरी नेऊन घाल. का रे म्हणे बाळू, येतो का पैठणला? तो म्हणे मी कुठं बी येतो, पण पुरणपोळी भेटेल का? हा म्हणे चला चला. मग निघाले दोघंही, आले नाथबाबांकडं. नाथबाबांचं प्रवचन सुटलं आणि मग ते आई आणि ते गावबा जवळ गेले आणि त्या गंगूबाईनं सांगितलं, महाराज हा माझा मुलगा आहे आणि याला तुमच्याकडे ठेवा. नामदेव महाराज म्हणले राहू द्या, अनेक विद्यार्थी आहेत आमच्याकडे, भरपूर विद्यार्थी आहेत, साधक आहेत, हा याला करमून जाईन. सकाळी काकडा असतो, नंतर ज्ञानेश्वरी पारायण असतं, नंतर गाथा भजन असतं, दुपारी प्रवचन असतं, नंतर कथा असते, संध्याकाळी हरिपाठ असतो, नंतर कीर्तन असतं आणि त्याच्यानंतर जागर असतो. त्यानं विचार केला, सकाळपासून तर संध्याकाळपर्यंतचे सगळे कार्यक्रम सांगितले, पण यात पुरणपोळीचं कुठं नावच काढलं नाही. तो आईला म्हणे, आई फक्त पुरणपोळी विचार. आई म्हणे, अरे असं कसं मी पुरणपोळी विचारू? म्हणे मग चला आपलं वापस. आणि मग ते वापस जायला निघाले. वापस जात असताना आपलं नाथबाबांनी हाका मारली, ओ आई साहेब, अहो इकडे या म्हणे, इकडे या. काय झालं, तुम्ही त्याला ठेवायचं म्हणलात? नाही म्हणे आम्ही जातो वापस. अहो नाही सांगा ना म्हणे, काय जे असतील विषय तो चर्चे सुटलेले बरे. चर्चेला न आल्यामुळे 2 वर्षापूर्वी काय झाडलं आपल्याला मंत्रिमंडळात आपल्याला माहिती आहे. सांगा म्हणे काय झालं? नाही म्हणे आम्ही जातो. अहो नाही सांगा म्हणे. आणि मग ती गंगूबाई म्हणले, हा मी म्हणतो मी काहीच करणार नाही, फक्त पुरणपोळी खाईल. पुरणपोळी खाईल. नामदेव महाराज आपलं नाथबाबा म्हणलेले राहू द्या, राहू द्या, तेही आम्हाला भूषणास्पद आहे. गंगूबाई म्हटल्या, पोळ्या खाण्याचं काय भूषणास्पद? नाथबाबा म्हणले तसं नाही, आमच्याकडं अनेक पक्वादामध्ये निष्णात लोक आहेत. पक्वादामध्ये गायनाचार्य आहेत, मृदंगाचार्य आहेत, कोणी भागवताचार्य आहे, कोणी ते आर्गोन पॅडवादक आहे, सगळे आमच्याकडं मोठमोठी मंडळी आहेत, पण आमच्याकडं खास खाणाराच नाही म्हणे. आणि याच्या कमीपणा आम्ही सोकायला सांगू का, आमच्याकडं खास खाणाराच आहे.
आणि राहिला गावबा. आणि सांगितलं मग नाथबाबांनी सकाळी 10चा आपला 10ची वेळ आहे, 10ला मी पूजा केली का 10ला म्हणजे 10ला तू यायचं. 10ला पूजा झाली आणि मग नाथबाबांनी हाक मारली, गावबा. गावबा उठला. 10 हो म्हणे 10ला पुरणपोळीचा नैवेद्य. नामदेव महाराज आले, नामदेव महाराज अभंग असतो ते नाथबाबांच्या घरचा नैवेद्य आणि ती पुरणपोळी आणि त्याच्यावर तूप. ते माधव महाराज मगर म्हणायचे, तुपम विना नैव गिनन ती पोळी, तुपाशिवाय पोळीला काही चव नाही. आणि मग ते तूप गीप सगळं झालं. नंतर महाराज म्हणे नंतर 5चा वेळ आहे. ठीक आहे. दुपारचे कार्यक्रम सर्व सुरू झाले पण गावबा कुठल्याच कार्यक्रमाला नाही. 4 वाजले का पोळी खायला, पुन्हा सकाळी 6 खायला. आणि एक दिवस नाथबाबांनी जाहीर करून टाकलं आता प्रयाणाची वेळ आली. आणि लोकांनी सांगितलं, अहो ते भागवत. म्हणे भागवत नाही आता प्रयाणाची. मग तुम्ही भागवत सांगू लागले म्हणून तर आम्ही इथं आलोत. आता म्हणे तुम्हाला फक्त वक्ता पाहिजे ना, मी वक्ता देतो. म्हणे कोण? म्हणे गावबा. लोक म्हणले हा पोळ्या खाण्याच्या कामाचा आणि हा काय पोथी सांगणार. आणि नाथबाबांनी हाक मारली, गावबा. गावबा तडकन उठला. पाहिलं तर दुपारचे 1 वाजले. पोळीची वेळ तर 5ची असती, आज इतक्या लवकर पोळी. नाथबाबा म्हणले आता पोळी नाही, आता पोथी. आणि नाथबाबांचा तो आदेश. आणि उत्तरकांडाच्या पुढचं जे रामायण आहे ते सगळं गावबाचं आहे. पण गावबाच्या रामायणामध्ये आणि नाथबाबाच्या रामायणामध्ये काही फरक पडत नाही. यालाच म्हणतात संत महात्मे कसे आपणा पारिखे नाहीत ते, त्याला सुद्धा आपल्या पदाला आणून ठेवलं. बरं जाऊ द्या, हे सर्व माणसं होते. रेढ्या काय ज्ञानोबारायांकडे उद्धाराच्या दिशेने आलता गाव नाही महाराज, त्या रेड्याचं सुद्धा मंदिर आहे. बरं हे सगळे चेतन प्राणी होते. ज्ञानोबारायांनी चालवलेली भिंत सजीव का निर्जीव? बरं भिंत कशाला असते? भिंत मंदिराला असते का मंदिराकरता भिंत असते? मंदिराला भिंत असते, पण भिंतीकरता मंदिर आहे महाराज. कशामुळं? तर संत महात्म्याची कृपा झाली. विठाला विठाला. मग नामदेव महाराज म्हणतात ते संत एवढे उदार आहेत, जे ज्यांचे जीवन तेची याचकासी दान. संत महात्मे कधी हा आणि तो परका भाव ठेवतच नाहीत. आणि मग नाथबाबा म्हणतात, अरे बाबा कलियुग फार बेकार आहे. कले दोषे निधे राजन किंवा कली दोषाची ते मूर्ती. आणि अशाही कलियुगामध्ये ते साधू थोर आहेत. अभंग साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. 3दा का हो सांगितलं? शास्त्रामध्ये असं आहे, एकाच अर्थाचे शब्द जर 2दा आले त्याला दुरुक्ती दोष म्हणतात. मग तो साधक म्हणे, नामदेव महाराज तुम्ही दुरुक्ती नाही हो, तिरुक्ती केली. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. 3दा का सांगितलं? याचे 4-5 कारणं मी तुम्हाला सांगतो. साधू थोरेत इंद्रदिक देवापेक्षा, साधू थोरे सामान्य जीवापेक्षा, आणि साधू थोरेत तुमच्या आमच्या सर्वांपेक्षा साधू थोरे. जर साधू देवापेक्षा थोर नसते तर दुर्वास ऋषीचा शाप इंद्राला लागलाच नसता. त्याची सर्व संपत्ती समुद्र मंथनात पडली. समुद्र मंथन तो नंतरचा प्रसंग आहे. 3दा सांगितलं याच्याकरता साधू थोर आहेत. साधू भूतकाळामध्ये थोर आहेत, साधू वर्तमान काळात थोर आहेत आणि साधू भविष्य काळात सुद्धा थोर आहेत. दुर्जनाला पाहिल्यानंतर एक वर्ग लांब जातो. दुर्जनाला पाहिल्यानंतर एक वर्ग त्याच्या जवळ येतो. त्याच्या बुद्धी कौशल्याने त्याचा दात पाडतो आणि त्याचा समान मनोरंजनाकरता उपयोग करतो. आणि दुर्जन पाहिल्यानंतर जे खळांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मेती वाढो तया सत्कर्मी वाढो असा प्रसंग आहे. साप पाहिल्यानंतर सापाला घाबरणारा वर्ग तुमचा आमचा. साप पाहिल्यानंतर सापाला पकडतो आणि बुद्धी कौशल्याचा दात पाडून टाकतो आणि लोकमनोरंजनाकरता उपयोग पडतो तो गारुडी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भगवान शंकरासारखे जे असतात ते सापाला काय करतात? गळ्यात घालतात. अशा 3 प्रक्रिया साधूच्या प्रक्रियेनं सोपी गोष्ट सांगायची म्हणजे आपल्या इकडे काय पिकतं? सोयाबीन, कापूस, तुरी. आपण मग तो माल ज्या वेळेस मार्केटला नेतो, त्या मार्केटला नेल्यानंतर मार्केटला कोणी गेलं असेल तर ते लक्षात येईल. ते व्यापारी लोक असतात ते काय करतात? असं हातात माल घेतात. 30 रुपये किलो 1, 30 रुपये किलो 2, 30 रुपये किलो 3. का हो आता 40 म्हणून जमणार नाही का? नाही. का? 3दा सांगून त्यानं त्या भावाची निश्चितता केली.
तसं तीनदा सांगून नामदेव महाराजांनी सांगितलं की साधूच थोर आहेत. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. त्या कलियुगामध्ये साधूच थोर आहेत. आणि तिसरं सांगतात मग महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात, इहलोकी तोची सर्वाभर, इहलोकी तोची सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम नेने कदा. इहलोकामध्ये तेच श्रेष्ठ आहेत. कशामुळे? तर त्यांच्या ठिकाणी विवेक आहे. विवेक सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, विवेकाचा ते सागर आहेत. आणि त्यांच्या ठिकाणी शरीराचा भ्रम नाही. आपल्याच परिसरातली कथा आहे. हरिभक्तपरायण वैकुंठवासी मोतीराम बाबा, त्यांच्या पायामध्ये आळ्या पडल्या होत्या. आणि मग ते आळ्या अशा बाजूला काढायचे आणि त्यात साखर टाकायचे, पुन्हा त्या आळ्या वापस टाकायचे. आणि एक दिवस त्यांच्या त्या भक्तांनी पाहिलं आणि महाराजांना झोपी जाऊ दिलं. आणि झोपी गेल्यानंतर त्या भक्ताने काय केलं, त्या आळ्या काढल्या आणि बाहेर फेकून दिल्या. आणि काही वेळानं झालं असं महाराजांना जाग आली. पाहिलं तर पायाची जखम स्वच्छ केलेली. आणि महाराजांनी विचारलं, का रे ही जखम कोणी स्वच्छ केली? तो जो सेवक होता तो त्याने सांगितलं, महाराज अहो तुमच्या पायामध्ये आळ्या पडल्या होत्या, तुम्हाला त्रास होऊ लागला म्हणून मी ते साफ केली. महाराज म्हणले, त्या आळ्या त्या देहाचं प्रारब्ध भोगतात. तुला कोणी सांगितलं रे काम करायला? आण म्हणे त्या